चला तर मंडळी, नाश्त्यासाठी रवा, बेसन, पिठं, तांदूळ वगैरे काहीच न वापरता चमचमीत पौष्टिक नाश्ता बनवूया. अर्धा कप मसूर डाळ, अर्धा कप मूग डाळ, दोन्ही स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजवायचे. छान भिजल्यानंतर भिजलेलं पाणी काढून टाकायचं. अर्धा कप पोहे घेतले, 5 मिनिटं भिजवायचे. पोहे भिजलेलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं. डाळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यात काढून गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटायचं. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही. 2 मिनिटं फेटून रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी बॅटर मस्त असं फर्मेंट झालंय. आता एक मिश्रण करायचं. पॅनमध्ये चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, किसलेलं गाजर घालून मोठ्या आचेवर मिनिटभर परतायचं. 1 मिनिटांनंतर हळद, लाल तिखट, धनेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून परत मिनिटभर परतायचं. भाज्या फक्त सौते करायच्या, क्रंची राहायला हव्या. लगेच गार करायला बाजूला ठेवायच्या. बॅटर पाहू शकतात मस्त फर्मेंट झालंय. चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालायचं, घट्ट वाटतंय म्हणून. मस्त असे याचे छोटे छोटे मिनी क्यूट उत्तप्पम तयार करायचे. मिश्रण घालायचं, तेल घालायचं, दोन्ही बाजूने मस्त भाजायचे. नक्की ट्राय करा. आवडले असेल तर लाईक शेअर करा.